न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। वक्फ बोर्डच्या कार्यालयात घुसून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांना नागडे करून मैदानावर घेऊन जाण्याची धमकी देखील इम्तियाज जलील यांनी दिली आहे। वक्फ मंडळाच्या मालकीच्या आमखास मैदानावर अल्पसंख्याक आयुक्तालय, मैदाना आझाद आर्थिक विकास तसेच वक्फ मंडळाचे कार्यालय अशी 3 कार्यालय आहेत। या ठिकाणी बांधकामासाठी सुरू असलेले खोदकाम माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील MIMच्या शिष्टमंडळाने बुधवारी बंद पाडले। तसेच वक्फ बोर्डच्या कार्यालयात घुसून इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या। वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांना नागडे करून मैदानावर घेऊन जाऊ, तिथे अधिकाऱ्यांनी खड्डे खोदले, तिथे तुला पुरून टाकेल अशी वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्याला जलील यांनी धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। आमखास मैदानावर कार्यालय बांधकाम सुरू होते, याबाबत तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्णय घेतला होता। याबाबत निविदा प्रकाशित झाल्या, काम सुरू झाले, तिथे 11 एकरवर फुटबॉल स्टेडियम होणार आहे, पण आमचं कार्यालय 11 एकर सोडून नसलेल्या जागेवर होणार आहे। सत्यता न तपासतात जलील यांनी आमच्या कार्यालयात येऊन खराब भाषेत वक्तव्य केले। माजी खासदार आहेत, त्यांना हे सगळे काम कसे होते माहिती असायला हवे। आमचं कार्यालय अत्यंत छोट्या जागेत आहेत, काम करता येत नाही। इम्तियाज जलील 3 वर्ष बोर्डचे सदस्य होते, पण त्यांनी काहीच केलं नाही। आम्ही प्रयत्न करतोय, हे विकास काम आहे, याला विरोध कशाला असा प्रश्न काझी यांनी उपस्थित केला है। तुम्हारे पूरे मेंबर्स को लेकर नंगा करके तो उसी ग्राउंड के ऊपर लेके जाएंगे। उसके अंदर अगर ये ग्राउंड के ऊपर अगर 1 इंच भी अगर वहाँ पे कंस्ट्रक्शन करे तो वक्त की है पीडब्ल्यूडी के भाग की जगह है क्या कि मतलब पीडब्ल्यूडी आके काम शुरू कर देगा और तुम यहाँ पे आके पंखे के नीचे बैठे हो, ये हमारा काम है काम रोकने का सवाल ही नहीं है। तुम्हारे 1 इंच की जगह नहीं देने दूंगा मैं वहाँ पे। हाँ, तुम्हारे मेंबर्स को, हरामियों को, सबको बोलना, उसमें कुर्सी समेत उठा के लेकर जाऊंगा बोलना, चेयरमैन को भी। तो फिर आपको FIR करने में क्या दिक्कत है, मुझे ये बताइए। कौन से मंत्री ने आपको आदेश दिया है? अरे गवर्नमेंट की ऐसी की तैसी साहब चोरा बैठे हुए हैं सारे हमारी जमीनों के ऊपर। अरे गवर्नमेंट गधेगी। अब मैं मेरी बात सुन, इधर खेलेंगे ना, टेबल कुर्सी समेत उठा के लेके जाऊंगा बोलना। साहब इसके अंदर पैसे का कितना हेर फेर हुआ है ये बताइए। ऑफिसर तुम है, तुमने FIR रजिस्टर करना, अभी CO से बात करना। नहीं तो मैं तुम्हारे को उठा के लेके जाके लिखा भाई खड्डे के अंदर डाल दूंगा जो आमखास के अंदर तुमने खोद के लगाएगा।